welcome to today's vlog. कसं आहे चैतन्य नाही काय म्हणतात त्याला, वैष्णवी मॅडमला आपण नवीन हेल्मेट घेतलेलं आहे. जरा पुसून देतं म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना असं वाटायला नको की यार काय घाणेरडं हेल्मेट आहे. आता आम्ही चाललेलो आहोत थोडं दिवाळी शॉपिंग Shopping ला. करायला. बच माझ्या केसांमध्ये काहीतरी इश्यू झालेला आहे. म्हणजे बँगलोरचं पाणीच असं आहे की आता काही करू शकत नाही मी त्याला. ते ड्राय झालंय माझा स्कॅल्प. कधी मला हे प्रॉब्लेम आलेलं नाही, तर मी जाऊन जरा विचारणार त्यांना की व्हॉट हॅपन लास्ट मॅच, व्हॉट हॅपन असं विचारणार आहे मी त्यांना. मग बघू जर त्यांनी काय ट्रीटमेंट सांगितली किंवा काय सोल्युशन सांगितलं तर. ऑइलिंग मी करत नाही, कारण मला सांगितलं होतं की ऑइलिंग करू नका, मला ॲक्ने येतात. जर केलं तर लगेच हेअर वॉश करा. तर तिथे गेलं बघू, मग मे बी ते करेल. पण म्हणलं की कसं होतं, आपण मुली तर करतोच स्पा अँड ऑल, एक सेल्फ पॅम्परिंग, पण हे गोंडस मुलं करत नाही. तर मी म्हणलं की तू काय करणार, तर तो म्हणतो की मला ते पैसे दे, वाटलं तर मी शॉपिंग करतो, पण मला नको हे हेअर स्पा वगैरे. पण मी त्याला म्हणलं की एकदा एक्सपिरियन्स तर घे, की ते असं मस्त मसाज वगैरे करतात ना, तर थोडं रिलॅक्स वाटतं माणसाला. मंडेपासून जायचंच आहे तुला त्या ट्रॅफिकमध्ये, सो वाय नॉट रिलॅक्स. कूल मॅन कूल. घाल मला. फुल कव्हरेज. फुल कव्हरेज. आणि हे असं इथनं असं खाली घ्यायचं आणि हे असं बटन लावायचं इथनं. तुम्ही सांगितलं तर नवीन हेल्मेट घ्या म्हणून हे नवीन हेल्मेट घेतलं. घेतलं हा नवीन हेल्मेट, आणि ते फेकून देणार आहे आता. ते दुसऱ्याला घेऊच का आत्ताच फेकायला. चला, सो ये बाबू, वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. आणि घेऊन जातो आम्ही तुम्हाला आता आमच्या जर्नीवरती आजच्या. येस, आज काय काय करणार दिवाळी शॉपिंग. चला. 7ची अपॉइंटमेंट आहे, 7 वाजताची अपॉइंटमेंट आहे. कसं आहे आमचं घर, घरगुती घर वाटतं एकदम. वायरिंगचा पसारा आहेच, हे असं इथं तिथं लॅपटॉपचं चार्जर पडलेलंच आहे. बाय सो शाय शाय शाय. 7ची अपॉइंटमेंट आहे, 3च मिनिटं राहिले 7ला. म्हणजे आयुष्यात आपण सगळीकडे लेटच जातो. काय म्हणणं तुझं? लाईट चेक केलं ना? हां येस, हां केलं. चलो लेट्स गो वाडी. कसं आहे, एंड सलोन नाव आहे याचं. एंड सलोन म्हणजे काय, आता पोरांना जरा सांगता का. एंड सलोन छान आहे आणि जरा असं भारी दिसतंय. बघू आता हे कसे देतात आपल्याला, काय म्हणतात त्याला. आणि हे कसं आहे आमचं हेल्मेटवालं. छान हेल्मेट. बंदूक देऊ का तुझ्या हातात पबजी खेळायला. ऑलरेडी कूल. आलो होतो आम्ही इथं, पोचलो. भूक का लागली ते पण तुम्हाला लगेच दाखवतो. 0 सेकंदात दाखवतो भूक का लागली. कळलं का भूक का लागले. कारण काय लास्ट, अरे तसं नाही, जिम वरनं आल्यावरती आपण काही खाल्लंच नाही बच्ची. हां तसं. अरे यार मी तेच म्हणते तुला. ठीक आहे, जाऊ दे, मस्त काहीतरी. वाटतं. वडापाव नाही भेटत बाई इथे, नाही तर आपण वडापाव खाल्ला असता. येस. आणि लास्ट टाइम आपण इथं सीसी आणायला आलो होतो. काय मस्त होतं याची खाणं दिलं. सलाड पिलं होतं मी, सूप पिलं. सलाड पिलं. मग आता काय करायचं, खाऊन जायचं. बघू आता माझं का तुझं. जा तू जा. नाही ना, पुरुषाला पुरुष येतो ना. असं आहे का. हा चालला. ह्याचं हेअरकट मस्त आहे बच्ची. घरून घे मग तू पण. पहिल्यांदा करते ग बबडी माझा. मला कळलं नाही त्यांनी एक्सचेंज काय केलं. सो ह्याला एक पुरुष आला होता करायला हां आणि मला बाई. ती म्हणली की नाही ह्याचं हे करणार त्याचं मी. मे बी हे असेल ना, म्हणजे एक्सपिरियन्सवाला असेल ना. माझ्या वालाला जास्त तुझ्या एक्सपिरियन्स. याला केस लॉंग आहे ना बाबू. यार माझ्या लॉंग केसामुळे मला जास्त प्राइस पडते सगळीकडे. येस मॅम. I think एवढं मी- करायचं का माझ्या एवढे करून बळकट? मी एवढे करून टाकते. तुझ्या घरच्या तुला ओळखणार नाही मला वाटतं. माझी आजी मला हाणेल आणि तुझी मम्मी लाईनीत उभी असेल नेक्स्ट मला मारायला. बा तुझी मम्मी तुला आठवतं का थोडंसं हेअरकट केलं होतं तर तुझी मम्मी म्हणली अगं एवढे केस टाकले तू. आठवतं का तुला? हां. हे कोणतं ऑइल आहे. हां सांगा बाबू काय लागलं तर घाबरू नको. येस ठीक आहे. आय थिंक तो झोपलाच आहे मला वाटतं. रात्री जर काय मला झोप आली ना वच्चे नीट, मज्जा येते त्याला. मला तर पण मग मज्जा आली जरा. आपण ह्याच्यातनं घेऊ, 1 महिन्यातनं एकदा घेऊ. वाव, कोण आहे ते. ही हँडसम पोरगी आणि यो ब्युटिफुल पोरगा. काय वच्ची, हँडसम पोरगी आणि ब्युटिफुल पोरगा. वच्ची छान झालेत आपलं केस सेट. तुझे तर छान झालेत. आणि तेरा भाई का कसं आहे, आत्ता मला बॅग घातली ना डायरेक्ट मी शाळेला जाईल असं वाटतंय. गरीब बॉय. गरीब बॉय नाही, कसले सेट केले तुझी. मला खूप भूक लागली बरं. येस. आता समोर सिन्सिनाटी आहे. एक जरा सिन्सिनाटी नाही काय, सिसियाना. सो उधर खाते थोडासा क्लब सँडविच आधीचा ऑर्डर करून दिले.
आणि आईस मोका. टाइम मॅनेजमेंट. येस, टाईम मॅनेजमेंट. वैशालीकडनं शिका टाईम मॅनेजमेंट. ठीक आहे, चला आता इथनं निघूया, कल्टी मारूया आणि जाऊया समोर खायला. वाव, तू बच्ची नेहमी छानच दिसते. सगळं काय केलं म्हणजे तशी छानच दिसते तू, पण तुझे केस सेट केले ना. मला असं वाटतं मग आपण ते डायसनचं बघायला जायचं का बच्ची? नुसतं ट्रायल घेऊ ना, त्यांच्याकडे जाऊ फक्त आणि बघू की कसं करणार. डायसन इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, यू नो दॅट राईट. आय नो, पण आता त्यांना विचारू ना दिवाळीची काय ऑफर वगैरे अरे यार, आहे असं का. का होतं हे? मग मी काय करेल, निखिलकडनं कॉन्ट्री घेईल, तुझ्याकडनं कॉन्ट्री घेईल, सगळ्यांची कॉन्ट्री गोळा करेल आणि बड्डेला मला माझ्यासाठी घेऊन टाकेल. पण डायसन हे असं मला डेली लुक देईल, मला असं वाटतं. काय बोलशील? ठीक आहे, विचारू त्यांना. डायसन इज लाईक जसं PS5 तुमच्या मुलांसाठी असतो ना, तसं डायसन मुलींसाठी. PS5 पण 40-50 मध्ये येतो, डायसन पण 30-40 मध्ये येतो. तर तसंच असतं. Okay, पण विचार. PS5 इज टू यूज डायसन. तिथं जवळच आहे, तर मी काय म्हणते, फक्त आपण जाऊ तिथे आणि बघू कसं करतात. ठीक आहे, चला मॅडम, एवढं तुम्ही आज सगळं मला हे सगळं देत आहे, तर तुमची एक गोष्ट तर मी नक्कीच ऐकू शकतो. जाऊ डायसनमध्ये जाऊ बघायला. अगं बाबू, अगं बाबू, सँडविच, क्लब सँडविच राईस मोका आणि आणि माझा चैतन्य. मोका. मुका देऊ का तुला? नवीन रीलची आयडिया. अशा प्लेट घ्यायच्या का घरी? नको, नाही, एकी बस आहे. भाकरी आणि मटन नाही खाता येणार ह्याच्यात, हा ना, सगळं सांडेल चुरून बच्ची खाणं खाल्ली. खाता. आमचा बाबू चुरून खातो ना मटन भाकरी, मग कसं काय त्यातनं सांडेल बच्ची सगळं. या लेट्स फोकस ऑन हे तर आपल्या घरात ह्याच्यावर, ब्राउनी मागवली ती जळलेली. हे तर आपल्या ह्याच्यावर ठेवतात बच्चे. काय होतं, दूध उकळायला ठेवलं की त्याच्यात नाही का, त्यावर ठेवतात. आलो होतो आम्ही 24,000चं बघायला. इसमें कोल्ड भी ऑप्शन रहता है. 50,000चा आहे जरा हे. मोस्टली हॉट. जास्त डॅमेज होईल मला वाटतंय खिशाला, पण बघू आता. खिशाला नाही, आपण तसं आपण बघायलाच आलो यार. एनी आयडिया की टिल हाऊ लॉंग इट होल्ड्स ऑन, लाईक 3 to 4 hours maximum because these are natural products. There is no Uh-huh. ice cream in it. can you show me extensions of these? Balam exclusive of natural stuff. ये लड़के भी यूज कर सकते हैं. Yeah, of course. Except these 2 cars, you can. हाँ. Very hard I can. ये you can like this is for the straightening thing. हाँ. Okay. Straightening, and this is for baby hairs, and this is your waves or big curls you can use. Okay, This for is big curls, small and curls. tight curls. Okay. This is baby type you can use, and this is your dryer, and this is your round volumizing brush. If you want to add some volume, bouncy look. हे काय? व्हॉल्यूम ऍड करण्यासाठी. सो असं फ्लफीनेस होतं ना. थांबतो आता, चपटेत ना केस. आता बघ, You can normally comb with this. हाऊ महागातला प्रोडक्ट वापरता पण आलं पाहिजे ना बच्ची. 40,000चं प्रॉडक्ट, काय म्हणणं आहे तुझं? एवढा हळू नको वापरू, घाल ना तुझ्या डोक्यात डायरेक्ट. गरम आहे बाळा. गरम आहे? मग त्यांना सांग ना गरम आहे. अरे मग ते गरमच असतं. ह्याच्याने डेन्सिटी वाढते का? हा, म्हणजे असं म्हणत तर आहेत, पण विचार त्यांना काय व्हॉल्यूम येतो केसांमध्ये. डेन्सिटी वाढते मतलब. वॉल्यूम आता है बोल रहे हैं ना बाबू. और ये वाला वही है ना जो अपने आप कर्ल्स it will- करते. करून बघ बच्चा आता Yeah, तुला just show me once how to use it. This one comes with auto dropping. You need Okay. to go manually. To हाँ 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 हाँ. From here you can choose airflow controller or Okay. outward in curl, inward curl. You can So it will automatically take my. अच्छा. just give me a little curl. Little amount. You can take this portion. आगे का Whichever. पुढचं दे ना But बाबू. ठीक आहे. मागचं कळलं कुठे? I'm not sure. Yeah, you can take. I'm just doing. अयो अयो अयो. कळलं काय, मग हे टाइम सेव्ह होतो माझा. हां का? And again I have option of cold and hot. Hold it for 10 seconds. Cold. अच्छा. होल्ड इट फॉर 10 सेकंड. First starting. पण माझे केस डॅमेज नाही होणार. हे मला नाही माहित, त्यांना विचारू आहे. ते तर नाही, नाहीच heat म्हणणार. डॅमेज नाही होत शक्यतो याने. तिथं लिहिले बघ, दीपिका पदुकोण आहे ना हे. नो प्लेट्स नो हीट डॅमेज म्हणलंय. ठीक आहे. ओ गेलं बच्ची ते एका ह्याच्यातच. नाही नाही, मग ते विंचरावे लागतात. हां, नाही गेलं म्हटलं मी. का आहे ते अजून? आहे ना. हां बाबू. हे मला चांगलं वाटतं. मग ते घेतलं तर त्याच्यामध्ये
हे आहे, हां. मग ते तर एनिवे आपल्याला भेटतं. सो आलो होतो आम्ही रिलायन्स डिजिटलमध्ये. ते बघितलं आम्ही ड्रायरचं फक्त काम काय माहिती का, ड्राय करायचं. आणि आणि तरी थोडंफार तो स्टाईल करू शकतो, पण Yes. मला त्याला कष्ट घ्यावे लागतील. म्हणजे तेच झालं ना, जे पार्लरमध्ये कष्ट घेतात. पण डायसन मुली का यूज करतात, कारण ते बघितलं ना तू कसं त्याने स्वतःहून घेतलं आणि हे केलं. हेअर ड्राय करायचे 24,000 रुपये. ओके. आणि त्याच्यानंतर बिकॉज अजून इट इज नो हीट डॅमेज. आणि त्याच्यानंतर आत्ताचं ते अजून एक दुसरं प्रॉडक्ट तुम्ही बघितलं, जे हिचा व्हिडिओ काढत होतो मी, ते मला थोडंसं वाटलं, पण त्याची किंमत किती आहे? 45,000. घेईल मी एक दिवस EMI वर. मी म्हणते ना, मी सगळ्यांकडनं पैसे गोळा करणार आहे बड्डेला आणि घेऊन टाकणार आहे. चांगलं आहे प्रॉडक्ट, बघायला सुंदर आहे, पण विकत घ्यायला थोडंसं जे फट जाएगा मेरे को लग नाही, रहा है. लेगी एक दिन. ओके ब्रो, ते म्हणजे मग तसं झालं ना, मग तुम्ही गेम तर फोनवरती पण खेळू शकता. तुला कशाला PS5 हवाय? स्ट्रीमिंग करायला लागतं ना ब्रो. तर ठीक आहे, मग तर तू लॅपटॉप कम्प्युटरवर पण करू शकतो. तुला PS5 का लागतो? असं मला असतं. नाही, मला कुठे PS5 पाहिजे, माझ्याकडे माझा कम्प्युटर आहे ब्रो. जेव्हा येईल ना नवीन गेम्स ज्या फक्त PS5 वर भेटतात, तेव्हा कळेल तुला. ठीक आहे, चालेल. चला आता नेक्स्ट इज आपलं शॉपिंग. हे आम्ही फक्त ट्रायल घ्यायला आलो होतो. लेट्स सी आता पुढं आपली शॉपिंग काय होते दिवाळीची. बाय बाय. सो आम्ही आलो आता इझी बायला. इझी बायला का आलो आहे, कारण ह्यांनी अख्खं स्टोअर दिलं आहे 799ला. सो कुठलीही चीज घ्या 799लाच पडणार तुम्ही. लेट्स सी मग आता दिवाळीची शॉपिंग जरा करू इथे आणि काय होतं जरा बघू. पहिले आपण मेन्स सेक्शनला जाऊया. मेन्स सेक्शन. तेव्हा मला मुलींचं कलेक्शन नाही आवडलं. नाही आवडत. ट्रेडिशनल वेअर खालीच होते का फक्त मुलींच्या? खाली मुलींचं इथं किड्स आणि हो, किड्स आणि मेन. म्हणजे मुलींच्या ह्याला खालचा अख्खा एक सेक्शन आहे पोरांना, आणि पोरांचं फक्त अर्धा सेक्शन पोरांचा आणि अर्धा सेक्शन किड्सचा. लेट्स सी. चल. कधीच हा मुलगा माझा ऐकत नाही, कधीच ऐकत नाही. ट्रेडिशनल वेअर घ्यायचं सोडून आता त्याला ग्रे कलरची जीन्स हवी. लास्ट टाइम त्याने बेज घेतली, आता त्याला ग्रे हवी. माझी ग्रे बसेल का रे तुला? ए बाळा, तुझी ग्रे घालू आहे का? सेविंग. पण कसं आहे ना, हे अशा जीन्स युजली 1000च्या पुढे भेटतात. आता 800ला भेटतं तर वाटतं की ठीक आहे. पण मग दिवाळी शॉपिंग कॅन्सल का तुझी? ह्याचं आता ह्याची काढून घेऊ काय आता मी? ह्याचा हे कुठे आहे? त्याला विचार ना त्या बाबाला. हे काय इथंच आहे हे ग्रे? नाही, ती बघ ना. हे काय बघ इथं पॉकेट आहे साईडला. हा, पण 30 कंबर नाही ना पण तुझी? नाही, माझी 32 आहे ब्रो. तुझा कमरा आहे. ए बाळा, हो, तिथे येत आहे, तिकडे आहेत. देत का? माझ्या मांजरीला माझा मांजर एकदा हाईप झालं की त्याला काही दिसत नाही. 36 कंबर तुझा? नाही बाळा, एवढा वेळ झाला 34, काय? 36, 32. यार पोरांनो थोडासा डिसअपॉइंटमेंट झालं आहे माझं, कारण माझ्या आवडीचं काहीच भेटलं नाही. तर आता वैष्णवीचं खाली बघणार बघ, आपण. पायरी बघ. येस, अरे पायरी पण फक्त स्वस्त आहे म्हणून घ्यायचं नसतं आयुष्यात. I गोष्टीचा know. वर्थ पण असायला पाहिजे. मग तेच तर म्हणून तर नाही घेतलं ना ब्रो. काय कुठे गेले तू? अरे अरे, डोकं वॉबल होते का तुझं? डोकं वॉबल. हे 4 व्हीलरच्या ह्याच्यामध्ये लावलेलं असतात ना, डोकं वॉबल होतं. यांच्याकडनं एकच गोष्ट घेऊन जाऊ शकतो मी. लास्ट टाइम जो परफ्यूम घेतला होता ना, तो वाला नाईटवाला परफ्यूम. लेट्स सी आता काय होतंय, वैष्णवीचं काय भेटतं काय नाही बघू आता. पोरांनो जरा चैतन्य म्हटलं त्याला हे आवडलं. लांब मी म्हटलं अजिबात नाही. लांबनं चांगलं चैतन्याला हे दिसलं. आवडलं, म्हणलं अजिबात नाही. नाही. चैतन्याला जे आवडतं ते माझं असतं, अजिबात नाही. नाही, पण काहीतरी ट्राय करून बघ, मे बी तुला आवडेल. नो You never सर, know. थँक्यू. नाही, यार समज ना, मागच आहे बच्ची, ना. काय आवडतंय का तुला इकडे? काहीच नाही आवडलं मला. मला काहीच. एकही ट्रेडिशनल वेअर नाही आवडलं. मगाशी आम्ही ह्याच्यामध्ये होतो, कुठल्या ह्याच्यामध्ये? बोल. मगाशी आम्ही कुठल्या ते इझी बायमध्ये होतो. इझी बायमधनं ह्याच्यामध्ये मॅक्समध्ये. काय आवडेनाच ब्रो, काय काहीच करायचं नाही मला? आवडलं. त्यांनी होम सेंटर पण बंद केले. म्हटलं घरासाठी काहीतरी घेऊ बाई दिवाळीला. अरे म्हणजे म्हटलं काहीतरी काहीतरी घेऊ ना. घेऊया आता पण आलोय शॉपिंगला, 100 रुपयाची तरी गोष्ट घेऊ असं मला झालं, पण काही आवडतच नाहीये. हिला जो परफ्यूम आवडतो तो पण नाही. मला जो परफ्यूम आवडतो फर्न्स आयरिसन आयव्ही, तो पण सोल्ड आउट आहे. सो आय थिंक आपण इथेच हा ब्लॉग संपूया मला वाटतंय. आणि उद्या जर काय आपण करणार असेल लोकल शॉपिंग, तर मग त्याचा एक सेपरेट ब्लॉग करूया का? या दॅट वी कॅन. ठीक आहे. ठीक आहे बघ. आय मला थिंक कॉफी पिऊ वाटते आता घरी. आज एकदम मस्त रिलॅक्सिंग डे होता असं समजा पोरांनो. केलं हा, असं. शॉपिंग ब्लॉग नाही झाला, रिलॅक्सिंग ब्लॉग झाला आहे ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे, तुम्ही पण रिलॅक्स केला असेल आमच्या. येस, कूल. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब. मला कॉफी पाहिजे का? हां. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.